तुम्हाला प्राजक्ता शुक्रेची स्टोरी माहीत आहे का? एक साधी शांत मुलगी, कोणताही फिल्मी बॅकग्राऊंड नाही, पण फक्त आवाजाच्या जोरावर संपूर्ण भारतात ओळख निर्माण करते. आणि आज बिग बॉस मराठी 6मध्ये ती बिग बॉसचं घर गाजवतेय. ही आहे प्राजक्ता शुक्रेची खरी रिअल लाईफ स्टोरी. 29 नोव्हेंबर 1987, मध्य प्रदेशमधील जबलपूर. प्राजक्ता एका साध्या कुटुंबात जन्मली, पण तिच्या घरात एक खास गोष्ट होती: संगीताचं वातावरण. कारण तिची आई संगीत शिक्षिका होती. त्यामुळे प्राजक्ताचं बालपण खेळण्यांपेक्षा रियाज आणि गाण्यांमध्ये गेलं. वयाच्या अवघ्या 4 वर्षांपासून ती गायन स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. पण तिच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉईंट आला 2004मध्ये. तेव्हा ती फक्त 17 वर्षांची होती आणि तिने इंडियन आयडल सीझन 1साठी ऑडिशन दिलं. त्या काळात सोशल मीडिया नव्हता, रील्स नव्हत्या, पण तिच्या सुरेल आवाजामुळे ती थेट भारतभर पोहोचली. प्राजक्ता त्या सीझनमध्ये टॉप 5मध्ये पोहोचली आणि 4थ्या क्रमांकावर आली. पण खरा फायदा असा झाला की संगीत जगतात तिची ओळख निर्माण झाली. शोनंतर तिने सोनी BMG सोबत काम केलं, अनेक लाईव्ह कॉन्सर्ट्स केले आणि बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगिंग सुरू केलं. कबूल कर ले, हॅपी एंडिंग आणि डंकिलासारखी गाणी तिच्या आवाजात आली. आणि आता बिग बॉस मराठी 6. प्राजक्ता शुक्रेचा बिग बॉस मराठीमधील गेम इतर स्पर्धकांपेक्षा थोडा वेगळा दिसतो. ती घरात आल्यापासून अनावश्यक भांडणांपेक्षा शांत आणि समजूतदार पद्धतीने खेळताना दिसते. सुरुवातीलाच ती घराची पहिली कॅप्टन बनली आणि तिने घरातील कामांचं नियोजन नीट केलं. त्यामुळे तिची लीडरशिप क्वालिटी सगळ्यांना दिसली. टास्कच्या वेळी ती जास्त ओरडण्यापेक्षा योग्य स्ट्रॅटेजी वापरते आणि गरज पडली तरच ठामपणे आपलं मत मांडते. प्रभू शेळकेसोबतचा पॉवर की वाद आणि अनुश्रीसोबत झालेली जोरदार चर्चा हे तिचे काही चर्चेत राहिलेले मोमेंट्स होते, जिथे तिने शांत राहूनही मजबूत भूमिका घेतली. अनेक वेळा ती घरातील वातावरण हलकं करण्यासाठी गाणंही गाते. त्यामुळे प्रेक्षकांना तिची वेगळी आणि पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी पाहायला मिळते. एकूणच प्राजक्ता बिग बॉसमध्ये लाऊड ड्रामापेक्षा शांत पण स्मार्ट गेम खेळणारी स्पर्धक म्हणून ओळखली जात आहे. खरं सांगायचं झालं तर प्राजक्ता शुक्रेची स्टोरी आपल्याला एक साधा पण पॉवरफुल धडा देते. मोठं होण्यासाठी मोठं बॅकग्राऊंड लागत नाही, टॅलेंट आणि मेहनत पुरेशी असते. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर आत्ताच लाईक करा, कॉमेंटमध्ये सांगा पुढची स्टोरी कोणाची पाहिजे आणि चॅनल सबस्क्राईब करा आणखी धमाकेदार रिअल स्टोरीजसाठी.